तर सप्तशृंगी देवीला डोळ्यासमोर आणायचं आणि सप्तशृंगी देवी ही कमरेच्या खाली हिने सर्पिणी रूप धारण केलं आहे असं समजायचं. तर ती आहे कुंडलिनी देवी. कुंडलिनी म्हणजे काय? कुंडलिनी ही पराशक्ती सर्पिणी रूपामध्ये आपल्यामध्ये असते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सप्तशृंगी देवीला डोळ्यासमोर आणायचं आणि सप्तशृंगी देवी ही कमरेच्या खाली हिने सर्पिणी रूप धारण केलं आहे असं समजायचं. तर ती आहे कुंडलिनी देवी. तर कुंडलिनी ही देवी आहे त्रिशक्ती रूपिणी. ती ओम महाकुंडलिनी विद्महे त्रिशक्त्या देव्याय धीमहि तन्नो महागायत्री प्रचोदयात. तिलाच एक प्रकारे आपण जागृत करत असतो. योग मार्गामध्ये म्हणा, मंत्र योगात, राजयोगात किंवा भक्ती मार्गात देखील, किंवा ह्याला व्याख्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. की समजा तुम्ही भक्ती योगात असाल, भक्ती मार्गात असाल तर तुम्ही प्रेम योग म्हणजे सगळ्यांप्रती आपल्याला आपलं विश्व सगळं हरिमय होतं आणि आपण सगळ्यांप्रती प्रेम निर्माण करतो. आणि ज्ञानयोगी जे असतात, जे वेगवेगळे ग्रंथ पठण करतात, वेगवेगळ्या संज्ञांचा अभ्यास करतात, शास्त्राचा अभ्यास करतात, मग त्यामध्ये ते प्रकाश किंवा ओंकार तत्वाला अभ्यास करतात. मग ओंकार आणि कुंडलिनी त्यांच्यासाठी एक होऊन जातं. तसं हठयोगमध्ये श्वासाला मानलं जातं, क्रियायोगमध्ये प्राण ऊर्जेला मानलं जातं, कुंडलिनी योगामध्ये देखील मानलं जातं. तर अशी वेगवेगळ्या व्याख्या आहेत की कुंडलिनीला वेगवेगळ्या तत्वामध्ये लोक अनुभवतात, पण ती तीच एक आहे.